फुई साहेब या की तुम्ही पहिले ओवाळून घ्या. या थांबा, मी माझ्या अंगाला हळद नाही लावून घेणार. गोपाळ मला फसवून तर नाही ना गेला. तसं झालं तर जीव घेईन मी त्याचा. मी नाही लगीन करणार. माधुरी, अगं काय चाललंय तुझं? हळद लावायला नाही कशाला म्हणते? आता काय कारण सांगू यांना? माधुरी, काय झालं ग? मी एकदा सांगितलं ना, मी जवळ सांगत नाही तवर माझ्या अंगाला हळद नाही लावायची. मी जेव्हा सांगेन ना तेव्हाच लावायची. माधुरी, हा काय येडा पण लावलास तू? गोपाळ आल्याशिवाय मी नाही कुणाकडनं हळद लावून घेणार. जित्या, इकडे ये. मी सवी सोडून कुठल्याच पोरीच्या जवळ जात नाही. मी आता तुला खाणार नाही. गप इकडे ये. मला आहे तुझ्यावर भरोसा. पी पी तर जय काय आमचे हे कुठे गेले? मला त्यांच्यासारखा वास येतोय. तुला इकडे ये म्हंटल ना. खाली बस. कान शिकड कर. गोपाळ कुठे? कोणात सांग कुठे? मला माहित नाही. मी त्याला शोधून आणतो. पी 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 पी. माधुरे, काय चाललंय? काय पोलीस आहे कानात? आणि हळद का थांबवलेस तू? माधुरी, अगं कुणाची वाट बघतेय? मुहूर्ताची. 15 मिनिटांनी मुहूर्त आहे. मग लावा हळद. ही अशी विचित्र का वागते? माझा गोपाळ दिसत नाही तवर माझ्यासाठी कुठलाच मुहूर्त शुभ नाही.